सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कशा आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मनाली या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी. या ठिकाणी आपण पाहणार आहोत मनालीतील दाट देवदार जंगलातल्या मधोमध उभं असलेलं, माझ्या पाठीमागे जे पाहताय ते हिडिंबा मंदिर. मित्रांनो, हिमालयाच्या कुशीत वसलेलं मनाली आणि त्या शांत दाट देवदार जंगलाच्या एक पवित्र रहस्यमय हजारो वर्षांची परंपरा जपणारं मंदिर म्हणजे ते हिडिंबा मंदिर आहे, जिथे निसर्ग आणि श्रद्धा यांच्या मिलापातून एक अद्भुत ऊर्जा जाणवते. आज आपण त्याच विषयाला, त्याच मंदिराला, या ठिकाणी त्याचा इतिहास जाणून घेणार आहोत. या मंदिराचा इतिहास, वास्तुकला, पुराणकथा आणि येथे घडणाऱ्या अद्भुत परंपरा आपल्याला जाणून घ्यायच्यात या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग सुरू करूया हिमालयाच्या पवित्र प्रवासाला. नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, महाभारतात एक प्रसिद्ध यात पात्र आहे, ती म्हणजे भीमाची पत्नी हिडिंबा. होय, तीच हिडिंबा राक्षस. हिडिंबा ही राक्षस वंशातील परंतु अत्यंत सौम्य आणि सद्गुणी अशी स्त्री होती, असं तिचं वर्णन महाभारतामध्ये केलेलं आहे. पांडव ज्यावेळेस वनवासात असताना ते मनालीतील याच भागात आलेले होते. हिडिंबाचा भाऊ हिडिंब राक्षस जो लोकांना त्रास देत असे, भीमाने त्याला पराभूत करून याच ठिकाणी ठार केलं, अशी एक आख्यायिका आहे. याच वेळी भीम आणि हिडिंबा एकमेकांच्या प्रेमात पडले अशी लोकांची मान्यता आहे. मित्रांनो, त्यांना एक मुलगा, एक अपत्य झालेलं होतं आणि त्याचं नाव होतं घटोत्कच. होय, तोच घटोत्कच जो पुढे कौरव पांडव युद्धामध्ये पांडवांचा महत्त्वाचा योद्धा ठरलेला होता. हिडिंबानंतर ध्यानमग्न झाली आणि कठोर तप करून तिला देवीत्व प्राप्त झालं असं म्हटलं जातं. बांधवांनो, ही जी जागा आहे हीच जागा आहे ज्याला तपस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि आज आपण हिडिंबा देवी मंदिरामध्ये आलेलो आहोत. हे मंदिर बांधवांनो 1553 मध्ये राजा बहादूर सिंह यांनी बांधलेलं आहे. या मंदिराला 470 वर्षाची जुनी वास्तू आहे अशी इतिहासामध्ये नोंद आहे. म्हणजे हे मंदिर हेरिटेज वास्तू आहे. मंदिर हे दगडापेक्षा देवदारच्या झाडांच्या घनदाट जंगलात असल्यामुळे अधिक पवित्र आणि शांत आहे. मित्रांनो, स्थानिक लोक मानतात की हिडिंबा देवी आजही आपल्या भक्तांचं रक्षण करते. त्याला धुंगरी मंदिर असं सुद्धा म्हटलं जातं. हिडिंबा मंदिराची निर्मिती अत्यंत वेगळी आहे. संपूर्ण मंदिराला पिरॅमिड सारखं 4 स्तरीय छप्पर आहे, जे तुम्ही पाठीमागं बघू शकताय. बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पहिल्या 3 मजल्यांवरती देवदार लाकडाचा वापर या ठिकाणी केलेला आहे. वरच्या 4थ्या मजल्यावरची पितळाचं शिखर बांधलं गेलेलं आहे. लाकडावरील नक्षीकाम अप्रतिम आहे. देवी, नर्तक आणि जनावरं आणि पुराण कथातील कोरलेल्या काही नक्षीकाम डिझाईन वास्तू या ठिकाणी आहेत. मित्रांनो, मंदिराचा तळभाग दगडाचा असून वरचा सर्व भाग देवदारी लाकडाची रचना आहे. ते आपण या ठिकाणी येऊन पाहिलं पाहिजे. मित्रांनो, मुख्य गर्भगृहात देवीची पगडीसारखी आकाराची पिंड आहे, मूर्ती बिलकुल नाही. हे हिमालयातील आदिम देवतांच्या परंपरेचं प्रतीक आहे. मित्रांनो, हे मंदिर 1000 वर्ष जुनं आहे. देवदार झाडांनी वेढलेलं आहे आणि संपूर्ण भाग हा जंगलमय सदृश्य परिस्थितीवर आहे. बांधवांनो, इथली हवा अत्यंत थंडगार अशी हवा आहे, ऑक्सिजनयुक्त आणि अतिशय शुद्ध सुद्धा आहे. इथं उभं राहिलं की देवदारांची सळसळाट जणू कानी येते. निसर्गाचं संगीत आपल्याला ऐकावंसं वाटतं. निसर्ग आपल्याला संगीत सांगतो. मनातील ताण, चिंता एका क्षणात मित्रांनो अदृश्य होतात. हिडिंबा मंदिराची अगदी जवळ घटोत्कचाचं सुद्धा एक छोटंसं आणि अत्यंत छान, सुंदर आणि पवित्र मंदिर आहे. स्थानिक सैनिक म्हणजे जे मिलिटरीचे जवान इथे विशेष करून येतात, कारण घटोत्कचाचं पांडवांसाठी सगळ्यात महत्त्वाचं त्यागाचं प्रतीक मानलं जातं. मित्रांनो, दरवर्षी मे महिन्यात येथे डुंगरी मेळा सुद्धा भरतो. यावेळी सर्व देवतांच्या पालख्या या ठिकाणी येऊन हिडिंबा मातेला नमस्कार करायला येतात, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. पर्वतीय नृत्य, लोकगीतं, सांस्कृतिक कार्यक्रम सर्व काही बांधवांनो एक प्रकारे जादूयेचं आहे. मनालीतील बस स्टँडपासून फक्त 1.5 किलोमीटरचं हे अंतर आहे. इथला परिसर अत्यंत पवित्र आणि स्वच्छ सुंदर आहे. या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही टॅक्सी किंवा बाईकचा उपयोग करू शकता किंवा चालत सुद्धा या ठिकाणाला तुम्ही भेट देऊ शकता. वर्षभर बांधवांनो हे खुलं असतं, पण हिवाळ्यात बर्फात छादित आणि दृश्य अप्रतिम असतात. म्हणून हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस बर्फ पडत असतो त्यावेळेस तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता. मंदिराला
पाहायला यायला सरासरी 1 ते 1.5 तासाचा वेळ लागतो. येथे बलिदानाची सुद्धा एक प्राचीन प्रथा होती, पण ती आज रोजी बंद करण्यात आलेली आहे. गर्भगृहात कोणतीही आधुनिक प्रकाश यंत्रणेशिवाय एक नैसर्गिक दिव्य प्रकाश या ठिकाणी जाणवतो. मंदिरात गेल्यावर एक वेगळी ऊर्जा, नैसर्गिक व्हायब्रेशन जाणवतं. हा अनुभव या ठिकाणचा प्रत्येक येणारा भाविक घेत असतो. मित्रांनो, हॉलिवूडमधील अनेक चित्रपट या ठिकाणी शूट झालेले आहेत. अत्यात महत्त्वाचं या ठिकाणी सांगायचं म्हणजे रोहिणी हट्टी यांचा फिर भी दिल है हिंदुस्तानी याच ठिकाणी शूट झालेला आहे. ये जवानी है दिवानी हा सुद्धा चित्रपट याच ठिकाणी शूट झालेला आहे. येथे पाय ठेवताच बांधवांनो शांततेची एक दाट चादर मनावरती येते. कसलाही गोंगाट नाही, कोणताही दिखावा नाही, फक्त देवदार झाडांची सळसळ आणि मंद वारा बांधवांनो आपल्या अंगाला स्पर्श करतो. हिडिंबा मातेला मनापासून केलेला प्रणाम. हिडिंबा देवी मंदिर म्हणजे मनालीतील निसर्गात लपलेलं आध्यात्मिक रत्नच आहे. इतिहास, पुराण, वास्तुकला, निसर्ग सगळ्यांचा अप्रतिम संगम मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे की कधी मनालीला येण्याचा योग आला तर हिडिंबा माते मंदिराला आपण जरूर भेट द्यावी अशी विनंती आपणा सर्वांना या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय मित्रांनो.